उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगड मतदारसंघात लोकांचा प्रचंड प्रतिसाद असल्याचे म्हणत लोकांनी आता मन बनवलं आहे की देशात मोदींना पंतप्रधान बनवायचं। कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांना निवडून देण्याचा निर्णय हा लोकांचा झालेला आहे। त्यानंतर उद्धव ठाकरे व मोदींची मुलाखत याबद्दलही ते म्हणाले की मी जे बोलतोय ते सत्य बोलतोय, वारंवार बोलण्याची गरज नाहीये। मोदी नेहमी फोन करून उद्धव ठाकरे यांची विचारपूस करायचे। देशासमोरचं संकट मोदी नव्हे, मात्र त्यांच्या समोरच आणि त्यांच्या पक्षासमोरचं संकट मोदी आहेत। मोदींवर देशाचं प्रेम आहे। शरद पवार जे बोलले त्याचे उत्तर मतदार जनता मतपेटीतून देईल। त्यानंतर संभाजीराजे यांच्याबद्दलही ते म्हणाले की निश्चितच संभाजीराजे यांचा अवमान झाला आहे। छत्रपती घराण्याबद्दल आदर आहे असं सांगायचं आणि अटी शर्थी घालायच्या। सगळं जे काही केलं ते अपमान करण्याकरिताच झालं असल्याचंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलंय। सर, मोदींनंतर आता पुन्हा एकदा दौरा या ठिकाणी झालेला आहे, असा प्रतिसाद चंदगडमध्ये प्रचंड प्रतिसाद आहे। तुम्ही स्वतः बघू शकता, इतका वेळ या ठिकाणी लोक बसले आहेत, लोक या ठिकाणी प्रतिसाद देत आहेत। याचाच अर्थ असा आहे की लोकांनी मन बनवलेलं आहे देशामध्ये मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याचं आणि या कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांना निवडून देण्याचा निर्णय हा लोकांचा झालेला आहे। मी जे बोललोय ते सत्य बोललोय, वारंवार बोलायची गरज नाही। खरं तर मोदीजी या मी मुलाखत बघितलेली नाही, पण हे सत्य आहे। शेवटी राजकारणामध्ये पक्ष वेगवेगळे असू शकतात, पण अडचणीच्या काळात आजारपणामध्ये विचारपूस करणं, मदत करणं ही आपली संस्कृती आहे आणि मोदीजी ती नेहमी पाहतात। त्यामुळे मला ही पूर्ण कल्पना आहे की त्या काळामध्ये मोदीजी रेग्युलर फोन करून उद्धवजींची विचारपूस करायचे आणि काही लागलं, काही आवश्यकता आहे, काही विचारायला। उद्धव असं आहे की देशासमोरचं संकट मोदीजी नाही आहे, पण त्यांच्या समोरचं, त्यांच्या पक्षासमोरचं सगळ्यात मोठं संकट निश्चितपणे मोदीजी आहे। कारण मोदीजी आल्यानंतर ज्या प्रकारे त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाची अवस्था झाली आणि आता राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की निश्चित त्यांच्याकरता हे मोठं संकट असू शकतं। बाकी देशाचं प्रेम आहे मोदीजींवर, त्यामुळे मला असं वाटतं की जनता जी आहे ती ते जे काही बोलले आहेत याचं उत्तर मतपेटीमध्ये 100% अवमान झाला। अहो, तुम्ही इकडे खूप सांगायचं की छत्रपती घराण्याबद्दल आम्हाला सन्मान आहे आणि अशा अटी शर्ती आणि त्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्या, ॲफिडेव्हिटवर, हे तर साध्या उमेदवाराला देखील कोणी मागत नाही। त्यामुळे एक प्रकारे तो अपमान करण्याकरताच होतं, ते सगळं जे काय होतं ते अपमान करण्याकरताच होतं।